बघा या शाळेतला शिकलेला विद्यार्थी आज नगरसेवक पण झालाय. शीतल कुठला? शीतल काय तू नाही, तू बाहेर अच्छा संतोष होता. तर हे सगळे आता बघा ह्या शाळेतले विद्यार्थी ज्यावेळेस मी नगरसेवक म्हणून काम करत होतो, या शाळेत शिक्षण घेत होते, ते विद्यार्थी माझे मतदार पण आहे, पण या शाळेतले शिकलेले विद्यार्थी हे नगरसेवक झालेले, हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे ह्या शाळेचा जिव्हाळा, ह्या शाळेविषयी आपुलकी, ह्या शाळेमध्ये जे जे काही आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहकार्य करता येईल, पालकांना सहकार्य करता येईल अशी भूमिका आम्ही वेळोवेळी घेतलेली आहे. आणि त्या दृष्टीने म्हणून माझ्या दृष्टीने ही शाळा महत्त्वाची आहे. मी ही पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून किंवा शिक्षण मंत्री या नात्याने दादाजी भुसे यांचं मला काय काय सहकार्य लागेल, निश्चितपणे ते सहकार्य या शासनाचा सहकारी मंत्री दादा भुसेंचा म्हणून मी करेल. आणि भविष्यामध्ये ज्या काय काही अडचणी असतील त्या आपल्या अडचणी नाही, तर त्या प्रताप सरनाईकांच्या किंवा शिवसेनेच्या किंवा शिवसेनेचा एअरपोर्ट जे आहे ते शिंदे साहेबांचं नाव नव्हतं. आणि आता नवी मुंबई महानगरपालिकेचे 2 कार्यक्रम आहेत. दोन्ही कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांचं नाव नाही, कुठल्याही शिवसेनेच्या आमदारांना खासदारांचं नाव नाही. जाणीवपूर्वक बघा जाणीवपूर्वक होत आहे. म्हणजे खेदानं सांगावं असं वाटतं की मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका, हे ठाणे लोकसभा मतदारसंघातले 3 महापालिका. एक ठाणे महापालिका आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवत असताना नवी मुंबई महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिकेमध्ये फार विचित्र आणि वेगळं चित्र दिसतं आहे. मी माननीय मुख्यमंत्री यांना पत्रसुद्धा दिलं होतं की अशा पद्धतीनं जर एखाद्या पक्षाची सत्ता त्या महानगरपालिकेवर आली असेल तर एखाद्या लोकप्रतिनिधींचं नाव, म्हणजे आमदाराचं नाव, खासदारांचं नाव किंवा त्या भागातल्या मंत्र्याचं नाव किंवा त्या परिसरातल्या पालकमंत्र्याचं नाव जर टाकता येत नसेल तर ते अतिशय चुकीचं आहे, अयोग्य आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावर खंत व्यक्त केली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आमच्या सर्व मंत्री महोदयांनी याविषयी खेद व्यक्त केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु त्या आदेशाला 48 तास उलटत नाही. तोच नवी मुंबई महापालिकेनं पालकमंत्री म्हणून कार्यरत असलेले गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव डावललं. आणि त्याचबरोबर त्या पत्रिकेवर तरी खासदार किंवा आमदारांची नावं होती, पण ह्या पत्रिकेवर तर खासदार आमदारांची नावं जर नसेल तर दुर्दैव आहे. मला असं वाटतं जो प्रोटोकॉल ऑफिसर आहे त्या प्रोटोकॉल ऑफिसरने ह्या विषयावर लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा माझी मुख्यमंत्र्यांना ही विनंती राहील की अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने जे पत्रिका छापतात त्या अधिकाऱ्यांना निलंबित करणं हे गरजेचं आहे. तर शिवसेनेचे मंत्री किंवा शिवसेनेचे आमदार जर भाजपविरोधात काही बोलले तर थेट वरून सगळं सांगितलं जातं की अशा पद्धतीने बोलू नये. पण भाजपचे लोक अशा पद्धतीने भूमिका घेतात, त्यावेळी वरिष्ठांकडून कुठलं काही भूमिका घेतली जात नाही. नाही बघा, शेवटी महायुतीचं सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं 3 पक्षांचं सरकार केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. खरं तर प्रोटोकॉल प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी जसा सांभाळला पाहिजे तशाच पद्धतीनं कार्यकर्त्यांनी पण सांभाळायची गरज आहे. आमच्या पक्षाचे पदाधिकारी जर काय चुकत असतील, काय उलट बोलत असतील तर आमच्या मोठ्या नेत्यांनी त्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी किंवा काही नेते जर चुकीचं बोलत असतील तर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांची ताबडतोब ताण उभारी करणं गरजेचं आहे. कारण महायुतीचं सरकार असताना काही प्रोटोकॉल हे पाळलेच गेले पाहिजे. नाही अशा पद्धतीनं वारंवार जर घडत असेल तर उद्या परत आता कॅबिनेट आहे, आम्हाला या संदर्भात परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर ह्या घटना किंवा ह्या गोष्टी घालत आहेत. सर एक हिंदी में आपण या ठिकाणी नगरसेवक देखील राहिलेला कुणाल गेली 35 वर्ष या भागाचं मी नेतृत्व करतो. 1970 साली पहिल्यांदा मी या भागामध्ये कुणाल नाही माझा भूम चमकतो नगरसेवक म्हणून कार्यरत होतो. ही जी शाळा आहे त्याच दरम्यान मी बांधली होती. आणि आज ह्या शाळेतले अनेक विद्यार्थी माझे मतदारच आहेत एवढे नव्हे, ह्या शाळेतले अनेक विद्यार्थी आता नगरसेवकसुद्धा झालेले आहेत, आमच्या पक्षाचे पदाधिकारीसुद्धा आहेत. त्यामुळे माझ्या दृष्टीनं ही शाळा क्रमांक 46 फार महत्त्वाची आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुमित्राताई पवार यांच्या माध्यमातून आमचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांनी सर्व शाळांमध्ये 15 जून ही पहिला दिवस असतो. विदर्भ सोडून सर्व शाळा चालू झालेल्या आहेत आणि त्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सगळ्या लोकप्रतिनिधींनी जाऊन सन्मान करावा, सत्कार करावा, त्यांना चॉकलेट आणि शालोपयोगी वस्तूंचं वाटप करावं अशा सूचना केल्या होत्या. जेणेकरून जास्तीत जास्त महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पटसंख्या वाढवून जास्तीत जास्त विद्यार्थी मराठी माध्यमाच्या आणि महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतील ही भावना मनामध्ये ठेवून आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी
आज ठाण्यामध्ये या शाळेमध्ये मला जायला सांगितलं आणि त्या माध्यमातून आज या शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वस्तूंचं वाटप आणि चॉकलेटचं वाटप केलेलं आहे आणि आनंदाचा क्षण आहे. विद्यार्थी खुश आहे, पालकही खुश आहे. या माध्यमातून सगळ्या पालकांना मला सांगायचं आहे जास्तीत जास्त महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपल्या पालकांना पाठवा, आपल्या पाल्यांना पाठवा आणि जास्तीत जास्त चांगलं शिक्षण कसं या शाळेच्या माध्यमातून ते विद्यार्थी घेतील याची दक्षता आहे. सर एकीकडे जिल्हा परिषद असेल किंवा महापालिकेच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी होत चाललेली आहे. खाजगी शाळांकडे कल पालकांचा आहे. या शाळांमध्ये पटसंख्या वाढावी. काय होतं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने MMR क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी CBSE आणि ICSE शाळेचं मध्ये शिक्षण मिळतं त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं की विद्यार्थी इंग्रजी फडाफडा बोलू शकतात. RTIच्या माध्यमातून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो गोरगरीब घरातील सुद्धा. त्यामुळे महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं ही चुकीचं आहे असं पालकांना वाटतं आहे. त्यांच्या मनातल्या भावना जेव्हा दूर करता येईल तेव्हाच ही पटसंख्या वाढेल आणि त्या माध्यमातून आम्ही शाळेला अजून चांगला दर्जा कसा मिळेल आणि चांगले शिक्षक त्या ठिकाणी कसे विद्यार्थ्यांना शिकवतील याची दक्षता आम्ही घेतो. ठाणे आणि रायगडमध्ये पहिल्यांदा गणवेश आणि पाठ्यपुस्तकामध्ये तिथे 300 रुपये दिले जातात, तिथे 240 रुपये दिले गेले अशी माहिती समोर आलेली आहे. पण शिक्षक आणि पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एक संदर्भात माहिती घेणार का तुम्ही? नाही, 100% माहिती घेणार. उद्या कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटच्या दिवशी आमचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे उपस्थित राहणार. त्या संदर्भात मी त्यांच्याकडे ही माहिती देतो आणि जर ती माहिती योग्य असेल किंवा चुकीचं जर त्या ठिकाणी काही झालं असेल तर निश्चितपणे शिक्षण मंत्री म्हणून ते खबरदारी घेतील आणि भविष्यात अशा घटना घडू नये याची काळजी घेतील. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर. आले नाहीये, काही पाठ्यपुस्तकं आली त्यामुळे पालक त्या संदर्भात सुद्धा मी पालकांच्या काही भावना आहेत त्या शिक्षण मंत्र्यांच्या कानावर घालतो. सर नवी मुंबईत एक कार्यक्रम सर, 2 वेळा असं झालेलं आहे की एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम, एकनाथ शिंदे यांचं नाव जे आहे निमंत्रणच डावललं जातं असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण मीरा भाईंदर महापालिका, नवी मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना देखील भारतीय जनता पक्षाला आम्ही सोबत घेतले आणि आपल्याला जबाबदारीनं सांगतो की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये प्रोटोकॉलचं पालन केलं जात नाही. आता तर तहरच झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले एकनाथ शिंदे साहेबांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरून काढलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला त्या ठिकाणी त्यांचं नाव देण्यात आलं नाही. त्यानंतर आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून कॅबिनेटच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर ह्या घटना घडल्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. एका बाजूला या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर असताना दुसऱ्या बाजूला मात्र ठाणे महानगरपालिका आहे आणि या ठाणे महानगरपालिकेमध्ये निमंत्रण पत्रिका छापत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नावाबरोबर जे ज्येष्ठ नेते आहेत गणेश नाईक साहेब त्यांच्या खाली माझं नाव स्थानिक आमदार म्हणून किंवा स्थानिक मंत्री म्हणून असतं. परंतु मला त्या गोष्टीचं काही खेद वाटत नाही. याचं कारण असं आहे, वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांचं नाव माझ्यावर असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक कार्यक्रमपत्रिकेवर त्यांचं नाव सन्मानाने छापतो. सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींची नावं आम्ही छापतो. ठाणे महानगरपालिका ज्या पद्धतीनं प्रोटोकॉल पाळते तशाच पद्धतीने ह्या दोन्ही महापालिकेने प्रोटोकॉल पाळणं कर्तव्य आहे त्यांचं आणि त्यामुळे असं जर प्रोटोकॉल पाळला जात नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर ताबडतोब कठोर कारवाई करावी अशी विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेल्या कॅबिनेटला केली होती. आताही उद्या कॅबिनेट आहे आणि असे प्रकार आम्हाला निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे आम्ही गंभीर दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाची घ्यावी अशी विनंती करणार. महागाई भत्ता आहे तो वाढवल्यामुळे काही गोष्टींमुळे तो वाढवण्याचे जे अधिकार आहेत ते ST महामंडळाला आहेत. त्यामुळे त्याचं 15 जून ते 15 जुलैपर्यंत फक्त एक्सटेन्शन दिलं. शर्मिला ठाकरे म्हणलेले आहेत